तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आजचा व्लॉग खूप दिवसानंतर टाकतो आहे, लगभग 7 दिवस. आणि आज मी एकटाच आहे डोंगरावर. आणि आज मी आलो आहे डोंगरवाडीला, वडगावमध्ये आहे. इथं तुम्ही ट्रेननी येऊ शकता पुणे टू लोणावळा. आणि आज मी एकटाच आलो आहे कारण प्रत्येकाला काम होतं. ठीक आहे, जाऊ दे म्हणलं. मला पण काम होतं, पण मला डोंगरावर यायचं. हो का, जशी मला वाट भेटते तसं मी जातोय पुढं पुढं. टॉपला जायचं आहे आज आपल्याला. आणि इथं एक असं वरती गाव आहे, ज्याला डोंगरवाडीचं गाव म्हणतात, म्हणजे असं नाव आहे. इथं मी आधी पण एकदा आलेलो आहे, पण सगळ्यांसोबत आलो आहे. खूप दिवसानंतर आलो आहे. त्याच आज मी आलो ट्रेननी नाही, मी गाडी घेऊन आले. आणि मला कशाची भीती नाही वाटली गाडी घेऊन येताना, कारण जवळ आहे वडगाव, 7 किलोमीटर माझ्या इथनं. आणि इथं बघा पाण्याचा आवाज येतोय, थोडंसं पाणी आहे. तर जसा मला रस्ता भेटेल, आता वाट भेटेल, तसं मी चाललो आहे वरती हळूहळू. कसलं भारी वाटते, मस्त मागं दिसतंय ना अख्खं गाव. हा कुठला डोंगर आहे माहीत नाही, पण मी इकडनंच आलो मी कुठनं तरी. तर असं माझा व्ह्यू मागचा. इथं पाणी आहे, तर इथनं आपल्याला असं जायला लागतं. तर मी एकदम नीट व्यवस्थित जातोय. बोट आपले आहेत ग्रिपचे. पावसाळ्यात इथं अख्खं शेवाळ म्हणतात त्याला, शेवाळ होत असेल इंग्लिशमध्ये, काय म्हणतात मी विसरलो. तर हा बघा एरिया. आणि मला इथं जायचं आहे कुठंतरी, इथं का इकडं जायचं ते माहीत नाही. तरी पण वरतीच जायचं आहे. लांबून रस्त्यावरनं दिसत होतं धुके वरती. बघा मागचा एरिया. तर मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे, नॉट जस्ट फॉर माय लेग्स बट फॉर माय माइंड. इथं बरोबरती रिफ्रेश वाटतंय मला. असं वाटतंय सगळे टेन्शन खाली सोडून वरती येऊन बसलोय, तर सगळे टेन्शन खाली सोडलेत आणि वरती मी एकदम मोकळा आहे. मला तिथं जायचं आहे, तिथं तेव्हा तुम्हाला वरती दिसतंय, तिथं जायचं आहे वाटतं. आणि वरती इकडं गाव आहे आणि समोरचा व्ह्यू एवढा भारी आहे ना. एकट्यामध्ये या चांगलं आहे, फक्त सेफ्टी घेऊन या सोबत. वरतून एरोप्लेन वगैरेचा मस्त आवाज येतो आहे. समोर अख्खे डोंगर दिसतात, ते धुके. मला तिकडचे अख्खे डोंगर फिरायचे आहेत. आता मला कॉलेज झाल्यावर सगळं करता येईल. मी थोडंसं पाणी पितो आता. मी एकदम मधोमध जंगलच्या बसलो आहे. भीती काय नाही आहे, तरी पण सेफ राहायला हवं आपल्याला. चला, तर बघा इथून लोक अशी रोज वरती जाऊन परत खाली येतात. तर मी बाकी काय खायला नाही आणलं, नॉर्मल म्हणजे असं ज्यूस वगैरे किंवा फ्रूट, त्याची काही मला गरज नाही वाटली आत्ता लगेच. पण वरती गेल्यावर आपण बघू काय भेटते का आपल्याला. पण कसलं भारी इथं अख्खा एरिया. असं वाटतं अख्ख्या डोंगरावर मी एकटाच आहे, पण एकटं नाही आहे, माणसं आहेत, पण ते एकदम लांब आहेत. तर मध्ये असे पॉईंट येतील जे तुम्हाला आराम करता येईल थोडासा. आजूबाजूला पण झाडच आहे फक्त. हा एक नॉर्मल व्ह्यू. इथं तुम्ही बसून करू शकता, काय करायचं आहे म्हणजे ब्रेक वगैरे किंवा
खाणं पिणं तुम्हाला करायचं असेल तर करू शकता नॉर्मल. आणि मी आलो आहे वरती. आता थोडंसं वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. तर बघा वरती आलेलो आहे आणि हे बघा वरती फक्त हिरवगार वारा आहे बास. आणि सगळं मोकळं आहे. मला आठवत आहे मी इथं आलतो. इथं आम्ही एकदा कोंबडी फ्राय केली ती. वरतून कोंबडी आणली होती गावात ना आणि इकडे येऊन फ्राय केली ती. बघा असं मला वाटतं इथं जायचं आहे. गेलो पण आहे मी तिथं पण मला आठवत नाही. बाकी एवढं आठवत आहे नॉर्मल. तर बघा पाण्याची टाकी आलेली आहे. इथे टाकी आहे पहिलीवाली फुटली म्हणजे ती. चला आता थोडंसं वरती गेलो दाखवतो. हात दुखते माझा. थोडेफार जेवढे मला घेता येईल तेवढे मी सिनेमॅटिक शॉट घेतले त्या बॉटल. बॉटल तिथं ठेवली होती आणि त्याला कॅमेरा बॉटल पण घेतला. तिथं दगड लावला होता कारण फोन नीट सरळ व्हायला, स्टेबल व्हायला सरळ. काय आपल्याला आता जाता जाता आपण काहीतरी खाऊ. भूक तर नाही लागली आहे पण तरी पण वाईप तर घ्यायला पाहिजे सगळं. हे बघा एकटा आलं तर तुम्हाला एवढं एक होईन की तुम्ही स्वतः शिकसान सगळं. आता मी जसं डोकं लावलं थोडंसं बॉटल दगड तर तुम्ही तसं एकटा आल्यावर लावू शकता. म्हणजे तुमच्यात असं वाटेल तुम्हाला की तुमच्यामध्ये काहीतरी आहे, करू शकता तुम्ही एकटं पण. माणसं येतात ते खालनं. जरा बॉटल धरू दे मला. माणसं बघा येतं ते बघा चालतं ते. तर मी एवढ्यावरती आलोय. आता मी खाली जाणार आहे मस्त हळू. म्हणजे हळूहळूच जाणार आहे. ज्या वाटणी आलो तर मी त्याच वाटणी जाणार. दुसरी मला कोणती वाट माहिती नाही. गाडी आपण खाली लावलेली आहे. सो आता मी एवढंच म्हणतो की यायचं तरी या एकटं, नसून यायचं तरी एकटं या. पण या सोबत कोणा तरी घेऊन या, सेफ्टीसाठी चांगलं आहे. आता मी चाललोय खाली आणि 8:45 तर झालेले आहेत असं मला वाटतंय. बघितलं नाही मी टायमिंग. हां 8:45 झालेच. सो 9 9:15 पर्यंत मी घरी पोचणार आहे. म्हणजे 9:15 पर्यंत. म्हणजे आता मी येणार या डोंगरावर कमीत कमी पुढच्या वर्षी. कारण मला अजून डोंगर फिरायचे आहेत इथले. जसे मला सुट्टी भेटणार तसं मी येणार आहे एकदम लांब लांब. गाडीने नाही येणार. गाडीने इथं जवळपास ठीक आहे माझ्यापाशी. पण लांब लांब जायचं असेल तर मग मी ट्रेनने जाईन. कारण लोणावळ्यामध्ये पण खूप सारे मला लोहगड फिरायचं आहे. एकटा पण जाईन मी, मित्रांसंग पण जाईन. माझं कसं आहे माहिती का, मित्रांना मी नेतो कारण त्यांना दाखवावं. पण त्यांची काही इच्छा नसेल तर आपली पण काही इच्छा नाही त्यांना न्यायची. एकटा येईन मी, एकटा फिरेन, मस्त ऐश करेन. But one thing I am saying, if you are alone in the mountains or you don't have any group, any friends, pick up the camera bro, pick up the camera. This camera will change your life. You can talk with him. He will not judge you with anything, or he will not what I will say now. You can understand that much. You are educated people who are watching me. So I am here now, see here, from there to here, and I am moving towards my scooty. Yes, I am with my scooty. I have reached here with my scooty because I was alone. So alone travel करायला मला भंगार वाटत होतं. कारण मी प्लॅन ठरवतो ते सगळं वाकडत जातं. सो मग मी पण सगळ्यात वाकडत जातो. पण चांगल्या ह्याच्याने येतो. तर मी पोचलोय घरी आणि बराबर 9:30 वाजता मी आलोय. इकडं बघा या साईडला तो भंडारा डोंगर आहे, जिकडनं आपल्या तिकडनं डोंगरावरनं दिसत होता. सो आता मी व्लॉग एंड करतो आहे आणि हाच आजचा माझा व्लॉग होता. आपण डोंगर हा फिरलो आहे.
आपण म्हणजे मी पण, तुम्ही पण, माझा कॅमेरा पण सोबत. सो मी काय खाल्लं नाही आता बिता, कारण भूक नाही लागली. आता घरी गेल्यावर फ्रेश होणार आणि मग खाणार. सो चला थांबा जरा, आता हे तर ठेवू द्या, ब्लॉग एंड करता येत नाही म्हणून. सो मग लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. मी मेमरीसाठी करतो आहे, चॅनल ग्रोथसाठी नाही, प्रत्येकदा सांगतो. तुम्हाला मला ग्रो करायचं असेल तर मग करू शकता. मग मी तुम्हाला अजून वेगवेगळं भारी भारी दाखवून तुमच्या इच्छेनुसार. चला बाय बाय.